इचलकरंजीतील श्री वारकरी संप्रदाय भक्त मंडळाच्या बँक व्यवहारात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालाय। सन 1995 ते 2007 या कालावधीत मंडळाचं खाते वडगाव अर्बन बँकेत होतं। त्यानंतर काही कारणं देत खातं बंद करून इचलकरंजी जनता सहकारी बँकेत नवीन खातं मंडळाचा अधिकृत ठराव न देता परस्पर ठराव सादर करून उघडण्यात आल्याचा आरोप मंडळातील पदाधिकाऱ्यांनी केलाय। संस्थेच्या नियमांनुसार अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार आणि सचिव या चौघांपैकी तिघांच्या सह्या आवश्यक असताना केवळ एका व्यक्तीच्या सहीवर खातं चालवलं जातंय। सन 2007 ते 2022 या कालावधीत संबंधित खात्यावर एकूण 32,77,284 रुपयांचे व्यवहार झाले असून हे व्यवहार बेकायदेशीर झालेत। तसंच दरवर्षी 80 ते 90 धार्मिक कार्यक्रम होतात, मात्र त्यातून मिळणारी रक्कमही बँक खात्यावर जमा झालेली नाही। त्यामुळे या गैरव्यवहार प्रकरणी श्री मंडळातील पदाधिकारी आक्रमक असून त्यांनी उपोषण सुरू केले। या सर्व प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे।